जळगाव जिल्ह्यातील बालसंगोपन योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी त्वरित वितरित करण्यात यावा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात यावेत। या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हा अध्यक्ष राकेश सोनार यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना जळगाव येथे हे निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ, निराधार आणि गरजू बालकांच्या संगोपनासाठी बालसंगोपन योजना राबवली जाते। ही योजना बालकांसाठी अत्यंत दिलासादायक असली तरी जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 वर्षापासून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा नियमित लाभ मिळालेला नाही, अशी गंभीर बाब राकेश सोनार यांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली। लाभ वेळेवर न मिळाल्यामुळे या चिमुकल्यांचे शिक्षण, आरोग्य आणि संगोपनावर अत्यंत विपरीत परिणाम होत आहेत। तसेच हातावर पोट असलेल्या गरजू पालकांना व नातेवाईकांना लाभाच्या आशेने शासकीय कार्यालयांचे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्ह्यातील अनेक पात्र आणि गरजू बालक आपल्या हक्काच्या लाभापासून वंचित राहत आहेत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। या गंभीर प्रश्नात महिला व बालविकास मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांनी तातडीने लक्ष घालून जळगाव जिल्ह्यातील पात्र बालकांना व त्यांच्या पालकांना न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी राकेश सोनार यांनी केली आहे। मंत्री महोदयांनी या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांना दिले आहेत। नमस्कार, मी राकेश सोनार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हा अध्यक्ष। परवा मी राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांची एका संवेदनशील विषयावर भेट घेतली होती। राज्यातील बाल संगोपन योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाची आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनाथ मुलांना किंवा त्यांना पालक नाही, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्र शासन त्यांना 2250 रुपये दरमहा या योजनेअंतर्गत देत असते। परंतु गेल्या 2 ते 3 वर्षापासून या योजनेचा लाभ प्रत्यक्ष त्या लाभार्थ्यांना मिळत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। या घटनेची दखल घेत मी तात्काळ परवा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांना निवेदनाच्या मार्फत या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीची विनंती केली। त्या योजनेसाठी लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठीचा मी त्यांना विनंती केलेली आहे।